हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, कोणत्या फळाच्या आतमध्ये फूल असते? ऑप्शन ए स्ट्रॉबेरी, बी उंबर, सी टरबूज, डी आंबा. फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उंबर. उंबराच्या फळाला आतमध्ये फूल असते. प्रश्न दुसरा आहे, कोणत्या देशातील लोक पैसे देऊन त्यांच्या जागी दुसऱ्याला तुरुंगात पाठवू शकतात? ऑप्शन ए इंग्लंड, बी फ्रान्स, सी भारत, डी चीन. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चीन. चीन या देशातील लोक पैसे देऊन त्यांच्या जागी दुसऱ्याला तुरुंगात पाठवू शकतात. प्रश्न तिसरा आहे, भारतात सर्वात जास्त भेंडीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए पंजाब, बी गुजरात, सी कर्नाटक, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. गुजरातमध्ये सर्वात जास्त भेंडीचे उत्पादन होते. प्रश्न चौथा आहे, भारतात कोणत्या राज्याला मसाल्याची बाग म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए आसाम, बी गुजरात, सी केरळ, डी महाराष्ट्र. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ. केरळ या राज्याला मसाल्याची बाग म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा आहे, दूध उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए पहिला, बी दुसरा, सी तिसरा, डी चौथा. फ्रेंड्स, उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पहिला. दूध उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो. प्रश्न सहावा आहे, कोणत्या झाडाला फक्त एकदाच फळ येते? ऑप्शन ए स्ट्रॉबेरी, बी जांभूळ, सी केळी, डी आंबा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केळी. केळीच्या झाडाला फक्त एकदाच फळ येते. प्रश्न सातवा आहे, कोणत्या पक्ष्याला रात्रीचे काहीही दिसत नाही? ऑप्शन ए घुबड, बी कोंबडा, सी गरुड, डी वटवाघूळ. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोंबडा. कोंबडा या पक्ष्याला रात्रीचे काहीही दिसत नाही. प्रश्न आठवा आहे, रोज गाजराचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन ए बद्धकोष्ठता, बी कर्करोग, सी मधुमेह, डी वरील सर्व. फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. रोज गाजराचा रस पिल्याने वरील सर्व आजार बरे होतात. प्रश्न नववा आहे, गांधीजीचे लग्न कोणत्या वयात झाले होते? ऑप्शन ए 13व्या वर्षी, बी 21व्या वर्षी, सी 30व्या वर्षी, डी 50व्या वर्षी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 13व्या वर्षी. गांधीजीचे लग्न 13व्या वर्षी झाले होते. प्रश्न 10वा आहे, अयोध्या कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन ए गोदावरी नदी, बी वाशिष्ठी नदी, सी तापी नदी, डी सरयू नदी. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सरयू नदी. अयोध्या हे सरयू नदीच्या काठेवर वसलेले शहर आहे. फ्रेंड्स,
तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.